7 8 8 7 6 5 4 3 आराम. बरं वाटलं नाही? व्यायामाला पर्याय नाही. लक्षात. नमस्कार, मी मंगेश कदम. नुकतंच आमचं इवले से रोप हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलं आहे. या नाटकाबद्दल सांगायचं म्हणजे सई मावशी, सई परांजपे आमच्या आमनेसामने नाटकाला आल्या होत्या आणि आमच्या दोघांचा परफॉर्मन्स बघून त्या असं म्हणाल्या की मला तुम्हाला एक छोटीशी भेट द्यायची आहे. आणि आम्हाला त्यांनी पुण्याच्या मुक्कामी बोलावलं आणि चक्क हे नाटक वाचून दाखवलं. आणि त्या असं म्हणत होते छोटीशी भेट द्यायची आहे. ही आमच्यासाठी फार मोठी भेट होती. ते नाटक वाचलं आणि आम्हाला ते इतकं आवडलं आणि आम्ही ते करायचं ठरवलं. यात माझी बापूंची भूमिका आहे. 60-70चा हा गृहस्थ आहे आणि आपल्या बायकोबरोबर तो छानपैकी राहतो आहे. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक रोप येतं. ते कसं येतं, काय येतं ते तुम्हाला नाटक बघितल्यावरच कळेल. ते रोप येतं आणि त्या रोपामुळे त्यांच्या आयुष्यात काय काय घडतं, काय बदल होतो, त्यांच्यामध्ये इमोशनल गोष्टी कशा, त्यांची देवाणघेवाण होते बायको आणि त्यांच्यामध्ये. आणि एक सगळा पट उभा राहतो. आम्ही जरी 70चे असलो तरी आमच्या तरुणपणी आमच्या आतून जे काय झालं आहे किंवा काय घटना घडल्यात त्याच्याबद्दल त्या नाटकामध्ये तुम्हाला ते दिसेल. आणि हे नाटक एक काहीतरी तुम्हाला असं काहीतरी हे नाटक पाहिल्यानंतर मिळतं. एक काहीतरी आपल्याला एक छान अनुभव येतो हे नाटक बघितल्यानंतर. एवढंच मी आता फक्त सांगू शकतो. लवकरात लवकर तुम्ही हे नाटक बघा. तुम्हाला नाटक नक्की आवडेल याची मी तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद. लाजली. नमस्कार, मी लीना भागवत. माई आणि भानुमती अशा 2 वेगवेगळ्या भूमिका करते. कुठल्याही नात्याविषयी आपण चटकन मत मांडून मोकळे होतो. मग ते नातं नवरा बायकोचं असू दे, मैत्रीचं असू दे, प्रेमाचं असू दे, शिक्षकांबरोबरचं असू दे, समाजाबरोबरचं असू दे, कुठल्याही गोष्टीवर मत मांडण्यात आपण हल्ली फार घाई करतो आहे. पण मला असं वाटलं की हे नाटक जेव्हा मी वाचलं तेव्हा वाटलं की कुठल्याही गोष्टीविषयी मत मांडण्याआधी त्या नात्याला, त्या परस्पर संबंधांना थोडासा वेळ देणं फार गरजेचं आहे. आणि हे नाटक हेच सांगून जातं की नातं पिकलं की ते अधिक गोड होतं. आपल्याला आता सगळ्याच गोष्टी केमिकलरित्या पिकवायची आणि त्याचे दुष्परिणाम भोगायची सवय झालेली आहे. पण नैसर्गिकरित्या पिकलेलं नातं असू दे किंवा फळ असू दे, ते गोडच होतं. नमस्कार, मी मयुरेश खोले. इवले से रोप या नाटकात मी काम करतो आहे. सई परांजपे लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक आहे. तर ह्या नाटकाचा अनुभव मला खूपच सुंदर होता, आत्तापर्यंतचा अनुभव. आणि यापुढेही आम्हाला जे काही आता आम्ही पुढचे काही शोज चालेल, आमचा आत्ताच 25वा प्रयोग पण झाला. खूप मजा येते नाटक करायला. आणि नाटकाच्या विषयाबद्दल बोलायचं तर मी ऑलरेडी नाटकाचा विषय समजवतोच आहे, सूत्रधार म्हणून. तर तुम्ही नक्की नाटक बघायला या. मी तुम्हाला सूत्रधार म्हणून पूर्ण नाटक समजवेन आणि दाखवेन. ती एक गंमत आहे त्याची. पण मला असं वाटतं की आत्ताच्या पॉईंटला हे खूप जास्त रिलेटेबल वाटतं, कारण आपल्याला खूप जास्त गोष्टी शिकण्यासारख्या असतात. असे काही कपल असतात की ज्यांच्याकडनं आपण शिकतो गोष्टी की कमिटमेंट काय असतं, एकमेकांबरोबर राहणं, एकमेकांना साथ देणं म्हणजे काय असतं. तर मला असं वाटतं की बऱ्याच असं होतं की ही गोष्ट आजच्या काळाला तेवढी रिलेटेबल आहे का. तर मला असं वाटतं की आजच्या गरजेला ती खूप जास्त रिलेटेबल आहे. की ही गोष्ट बघून आपण जर कुठेतरी इन्फ्लुएन्स झालो तर आय थिंक आपलं आयुष्य किंवा आपले रिलेशन्स खूप सोपे होऊन जातील आपल्याला. तर त्यासाठी मला स्वतःला या नाटकातनं ही गोष्ट खूप शिकायला मिळाली. कमिटमेंट काय असते, एक कपल आणि त्यांचं प्रेम काय असतं, किंवा कसं ते एज झाल्यानंतरचं प्रेम किती सुंदर होत जातं. तर जसं नाटकाची टॅगलाईन आहे त्याला ते एकदम ॲप्ट जातं आहे, नातं पिकतं तसं ते अधिक गोड होतं. सो नक्की नाटक बघायला आहे. सूत्रधार म्हणून मी तुम्हाला अख्खं नाटक समजवेन. थँक्यू. हसते ती आणि आनंदी त्याला वाटतं. गजरा उमेजला तरी प्रेम दरवळत राहतं आणि नातं पिकतं तसं अधिक गोड होतं. नमस्कार, मी अनुष्का गीते. मी सध्या इवले से रोप ह्या नाटकात वैशू हे कॅरेक्टर करते आहे आणि आमचे बरेच प्रयोग झालेत आत्तापर्यंत, सक्सेसफुली झालेत.
सई परांजपे लिखित दिग्दर्शित हे नाटक आहे आणि मंगेश कदम, लीना भागवत, मयुरेश या सगळ्यांसोबत मला काम करायला मिळतं आहे. आणि आजच्या काळात खूप रेलेवंट असं हे नाटक आहे. खूप सिम्पल स्टोरी आहे की आम्ही त्यांच्या शेजारी राहतो, आम्ही त्यांना एक रोप देतो आणि त्या रोपामुळे त्यांच्या आयुष्यात काय काय होतं, काय काय गोष्टी उलगडतात हे बघायला तुम्हाला खूप मजा येईल. नमस्कार, मी अक्षय भिसे. इव्हेलेसे रोप या नाटकामध्ये मी दत्तूची भूमिका करतो आहे आणि हे माझं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. सई परांजपे लिखित आणि दिग्दर्शक, त्याबरोबर मंगेश सर, लीनाताई यांच्यासोबत मी काम करतो आहे आणि खूप मजा येते. या नाटकाचा विषय खूप वेगळा आहे. मला वाटतं असं की आत्ता खूप कनेक्ट करेल आत्ताच्या जनरेशनला की रिलेशन काय असलं पाहिजे, काय असतं, त्यातले म्हणजे नात्याची गुंफण कशी आहे आणि यातून सगळ्यातून ते प्रेम आहे एक वेगळं.